नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मोठी बातमी, विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली. अविनाश रणखांब यांच्याकडे नवीन जबाबदारी. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तीव्र नाराजीची आणि तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. विजयसिंह देशमुख यांच्या जागी आता राज्य सरकारने अविनाश रणखांब यांची नवीन MD म्हणून नियुक्ती केली आहे. तरुणांच्या तक्रारीनंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. तसेच विजयसिंह देशमुख हे मराठा द्वेषीय अधिकारी असल्याचा थेट आरोप करत त्यांच्या कारभारामुळे मराठा समाजातील नव उद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याची टीका पाटील यांनी केली होती. या सर्व परिस्थितीचा सविस्तर अहवाल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता. MDंच्या हकलपट्टीनंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विजयसिंह देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र पाटील म्हणाले, मागील वर्षापासून MD विजयसिंह देशमुख हे मराठा समाजासाठी सातत्याने अडथळे निर्माण करत होते. याचा थेट फटका मूळ लाभार्थ्यांना बसत होता. सरकार आणि मराठा समाजामध्ये अंतर निर्माण व्हावे आणि सरकारच्या विरोधात मराठ्यांच्या मनात द्वेष निर्माण व्हावा, याच उद्देशाने त्यांनी काम केलं आहे. शासनाचा नियम उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये ठेवण्याचा आहे, परंतु MD देशमुखांनी स्वतःच्या अधिकारात 6 लाखाची अट घातली. इतकंच नाही तर महामंडळांच्या अनेक मंजूर झालेल्या तरुणांचे LOI अचानक रद्द केले आणि चालू असलेले लाभ बंद केले.